वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपल्याकडे विचार करत असताना या तीन गोष्टीचा प्रामुख्याने विचार केलेला आहे: जीव, जगत आणि ईश्वर. सदा विचारये तस्मात् जगत जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते, असं पंचदशीकार म्हणतात. विचारच करायचा असेल या तीन गोष्टीचा विचार करा. विचारा वाचोनी न पविजे समाधान. जगत कसं उत्पन्न झालं, जीव कसा निर्माण झाला आणि ईश्वराचा कसा अवतार होतो. विदुर काकाचं नाव ऐकल्याबरोबर परीक्षिती राजाला खूप आनंद झाला, कारण संतांचं नाव जरी ऐकलं तरी संतांचं चरित्र ऐकण्याची इच्छा होती. विदुर काका हे फार मोठे भगवत भक्त होते, म्हणून त्या विदुर काकाचं थोडंसं मला चरित्र सांगा. संतांचं चरित्र ऐकल्याशिवाय माणसाचं मन शुद्ध होत नाही, म्हणून माणसाने पुन्हा पुन्हा संतांचं चरित्र ऐकावं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. ज्ञान कितीही ऐकलं पण अंतःकरण स्थिर नसेल, शुद्ध नसेल, ते फलद्रूप होत नाही. म्हणून तर संतांचं चिंतन ऐकलं पाहिजे, देवाचं चिंतन ऐकलं पाहिजे. शुकाचार्यांनी परीक्षिती राजाने सृष्टी भगवान परमात्मा कशी निर्माण करतात हा प्रश्न विचारल्यानंतर पहिल्यांदा आता नमन केलंय. बोलायला सुरुवात केली दुसऱ्या स्कंदामध्ये, पण नमन मात्र शुकाचार्य इथे करतात. पहिल्यांदा शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला ज्ञान सांगून टाकलं, भक्ती सांगून टाकली, योग सांगून टाकला, आणि नंतर मग आता नमन करतात. कारण नमन करण्याचं सुद्धा त्यांच्या लक्षात राहिलं नाही. शिष्याला उपदेश करण्याकरता एवढी त्यांना घाई झाली, कारण उपदेश करत असताना, कारण कोणाचं आयुष्य किती आहे माहिती नाही, म्हणून लगेच पहिला उपदेश केला. आणि मग आता मनन सांगत असताना कार्याकडून कारणाकडे जायचंय. हे जगतरूपी कार्य कसं निर्माण झालं, कोण आहे या जगतरूपी कार्याचा करता. जसं आपल्याकडे इथे ही लाईट दिसते आपल्याला, ही लाईट आपल्याला कुठून आली असा आपण जर विचार करायला लागलो तर इथे जी लाईट दिसते ती इथे जवळच असलेल्या डीपी मधून आली. डीपी मध्ये तरी कुठून आली, गावाची मुख्य जी ट्रान्सफॉर्मर ज्याला म्हणतात तिथून आली. तिथे तरी कुठून आली, मग तिथे जिथे निर्माण होते आपल्याला तिकडे जावं लागेल. मग तिथे तरी कुठून आली असा जर विचार केला तर लाईटचं जे उगमस्थान आहे, आपण स्थूल पदार्थाचा जर विचार करत गेलो तरी करत करत शेवटी आपल्याला भगवंतापर्यंत जावं लागतं. पाण्यापासून वीज निर्मिती झाली, पाणी तरी कुठून आलं, करावं विचार तुम्ही. म्हणून मनन करायचं कशाला म्हणतात, सृष्टी उत्पत्तीच्या द्वारे मनन सांगितले. वास्तविक पाहता हे जगत आपल्याला दिसतंय. कोण या जगाचा करताय, कोण या जगाचं नियमन करतो. नद्या वाहतात, पाऊस पडतो, आकाशामध्ये हे ग्रह गोल सगळे फिरतात. कोण यांचं नियमन करतंय. सूर्याची पृथ्वीची टक्कर होत नाही, कोण यांचं नियमन करतोय. फळ जर त्या ठिकाणी टाकलं तर खालीच पडतंय, कोण याला ओढून घेतो. या सगळ्याचं चिंतन करण्याकरता सृष्टी उत्पत्तीची कथा विचारलेली आहे. म्हणून भगवान परमात्म्याचं वंदन केलंय, जे संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयकरणाची लीला करण्याकरता सत्व, रज आणि तमोगुण या तिन्ही शक्तीचा स्वीकार करून ब्रह्मा, विष्णू आणि शंकराचे रूप धारण करतात. जे सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये अंतर्यामी रूपाने विराजमान आहेत, ज्यांचे स्वरूप आणि ते जाणण्याचा मार्ग बुद्धीला न कळणार आहे, अशा अनंत महिमा असणाऱ्या परमपुरुषांना मी नमस्कार करतो. सत्पुरुषांचं दुःख नाहीसं करणाऱ्या, दुष्टांची उन्नती होऊ नये म्हणून निरनिराळ्या देवता बनवून त्यांना मागेल तेवढेच फळ देणाऱ्या आणि परमहंस संन्याशांना त्यांच्या इच्छेप्रमाणे आत्मवस्तूचे दान करणाऱ्या परमात्म्याला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. जे भक्तवत्सल आहेत, भक्ती नसलेल्यांना जे अज्ञात असतात, ज्यांच्यासारखे ऐश्वर्य कोणाचेच नाही तर त्यांच्यापेक्षा अधिक कसे असू शकेल, अशा ऐश्वर्याने युक्त असूनही जे नेहमी ब्रह्मस्वरूप असणाऱ्या आपल्याच धामामध्ये विहार करतात त्या भगवंतांना मी नमस्कार करतो. यत्कीर्तनम 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 यत्स्मरणम यदीक्षणम यद्वंदनम यत्श्रवणम यदर्हनम लोकस्य श्रद्धो विधुनाति कल्मषम तस्मै सुभद्र श्रवसे नमो नमः.
ज्यांचं कीर्तन, ज्यांचं स्मरण, ज्यांचं दर्शन, ज्यांचं वंदन, श्रवण आणि पूजन जीवाची पापे तात्काळ नाहीशी करते, त्या पुण्यकीर्ती भगवंतांना मी वारंवार नमस्कार करतो. ज्या भगवंताची भक्ती केल्यानंतर किरात आहुर, किरात हुनांध्र पुलिंद पुलकसा, अभिरंका यवना खसादया, ए अन्येच पापा यदुपाश्रयाश्रया, शुद्ध्यंती तस्मै प्रभ विष्णवे नमहा. ज्याची भक्ती केल्यानंतर किरात, हून, आंध्र, पुलिंद, पुलकस, आभीर, कंक, यवन, खस इत्यादी कनिष्ठ जाती, तसेच पापी ज्यांच्या शरणागत भक्तांना शरण जाऊन पवित्र होतात, त्या सर्व शक्तिमान भगवंतांना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. फार नमनच केलंय जवळजवळ एका अध्यायामध्ये. कोणी? शुकाचार्याने भगवान परमात्म्याचं वर्णन केलंय. आणि अशा भगवान परमात्म्याला नमन करतो. सांगितल्यानंतर उत्पत्तीच्या द्वारे भगवान परमात्मा ही कशी सृष्टी उत्पत्ती करतो याच्याकरता जगताच्या उत्पत्तीचा प्रकार सांगितला, जीवाच्या उत्पत्तीचा प्रकार सांगितला आणि ईश्वराच्या अवताराचा प्रकार सांगितला. आपल्याकडे विचार करत असताना या 3 गोष्टीचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. जीव, जगत आणि ईश्वर. सदा विचारये तस्मात् जगत जीव परात्मनः, जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते, असं पंचदशीकार म्हणतात. विचारच करायचा असेल या 3 गोष्टीचा विचार करा. विचारा वाचोनी न पविये समाधान. जगत कसं उत्पन्न झालं, जीव कसा निर्माण झाला आणि ईश्वराचा कसा अवतार होतो. जगाची उत्पत्ती आहे, जीवाचा संबंध आहे, संयोग आहे आणि ईश्वराचा अवतार आहे. लक्षात ठेवा. जगातले जेवढे जे पदार्थ आहेत ते जड पदार्थ ज्यांना आपण म्हणतो, ज्यांच्यामध्ये आभास नाही म्हणून त्यांना जड म्हणायचं. त्यांची अनिर्वचनीय उत्पत्ती सांगितलेली आहे. परमात्मा स्वरूपावर ते पदार्थ अनिर्वचनीय उत्पन्न झाले. हे जे जड भिंत वगैरे यांना आपण जीव म्हणतो का? यांना जीव म्हणत नाही. मग जीव कशाला म्हणतात? चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्च यः पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. म्हणजे अधिष्ठान चैतन्य, अधिष्ठान चैतन्य, बुद्धी, बुद्धी अधिष्ठान चैतन्य किंवा अज्ञान, अज्ञान अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्यामध्ये त्या बुद्धीमध्ये पडलेल्या चैतन्याचा आभास, या सगळ्या संघाताला म्हटलेलं आहे जीव. म्हणजे आभास ग्रहण करण्याची क्षमता जिथे असेल तिथे जीव. बरं का? या भिंतीला जीव का म्हणायचं नाही? कारण याच्यामध्ये आभास नाही. चैतन्य नाही का? भिंतीमध्ये सुद्धा चैतन्य आहे. मी नेहमी विचारत असतो, मेलेल्या माणसाच्या शरीरामध्ये चैतन्य आहे की नाही? आहे की नाही? मेलेल्या माणसाच्या शरीरामध्ये चैतन्य आहे. कारण चैतन्य सर्व व्यापक आहे, एकरस आहे, ठोस आहे. ते कुठे नाही असं नाहीच आहे. मग मेलेल्या माणसाला याला मेलेला म्हणायचं आणि याला जीव म्हणायचा असं का? दगडाला जीव का म्हणायचं नाही? जड पदार्थांना जीव का म्हणायचं नाही? तर मेलेल्या माणसामध्ये सुद्धा चैतन्य आहे, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये आभास ग्रहण करण्याची जी योग्यता होती ती संपली. आता आभास पडत नाही, म्हणून त्याला प्रेत म्हटलं. आपण त्याला जाळून टाकतो, कारण दगडासारखं, दगडात आणि त्याच्यात काहीच फरक राहिला नाही. आभास ग्रहण करण्याची योग्यता संपल्यानंतर अंतःकरण भगवान परमात्मा आपलं जसं पहिलं आपलं अंतःकरण असेल, त्या अंतःकरणामध्ये जशा वासना निर्माण झाल्या असतील त्याप्रमाणे आपल्याला दुसरं शरीर देतो. यालाच मरण आणि दुसरा जन्म म्हणतात. किंवा मागच्या शरीराची आत्यंतिक विस्मृती आणि पुढच्या शरीराचा आत्यंतिक अभिनिवेश. मागच्या शरीराची आत्यंतिक विस्मृती यालाच मृत्यू असं म्हणतात आणि पुढच्या शरीराचा आत्यंतिक अभिनिवेश किंवा तादात्म्य याला जन्म असं म्हणतात. तर जीवाचा संयोग आहे आणि ईश्वर मात्र सर्वथा स्वतंत्र आहे. तो मायेच्या अधीन आहे. जीव हा मायेच्या अधीन आहे. त्याला सुखदुःख भोगावी लागतात. पुरुषार्थ करून तो मायेचं उल्लंघन करू शकतो, कारण जीव हा सुद्धा काय आहे? ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना. परंतु मायेचं त्याला उल्लंघन करावं लागतं. परंतु ईश्वर असा आहे की ईश्वर हा मायेला आपल्या अधीन ठेवत असतो. ईश्वर हा नित्यमुक्त सांगितलेला आहे. जरी भगवान परमात्म्याचे अनेक अवतार झाले तरी माया कधीही भगवान परमात्म्याला बंधन करत नाही.
ईश्वर हा स्वेच्छा विग्रही आहे. त्याला वाटेल तो अवतार तो धारण करू शकतो. त्याला वाटलं मासा व्हावं तर तो मासा होतो, त्याला वाटलं वराव व्हावं तर होतो. तुम्हाला वाटलं तर आपल्याला होता येईल का? नाही. आपल्याला आपल्या कर्मानुसार जे जे कर्म झाले तेची भोग आले, जे जे कर्म झाले तेची भोग जे 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 कर्म झाले तेचे भोग केले कर्म झाले तेची भोग आले. उपजले मेले ऐसे किती, उपजले ऐसे किती हरिमुखी गाता हरपल चिंता, हरिमुखी गाता हरपल ऐसे किती उपजले मेले ऐसे किती हरिमुखी गाता हरपल चिंता, हरिमुखी गाता हरपल चिंता. परीक्षितीला शुक्राचार्य सांगतात, आत्ममाया मृते राजन परिश्यानुभवात्मना न घटेतार्थ संबंध स्वप्नदष्टुरिवांजसा. परीक्षिती, ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिलेल्या पदार्थाशी पाहणाऱ्याचा काहीच संबंध नसतो, तसेच देहाहून वेगळे अशा असलेल्या आत्मज्ञान स्वरूप आत्म्याचा स्वतःच्या मायेच्या खेरीज दृश्य पदार्थाबरोबर काहीच संबंध नाही. विविध रूपे धारण केलेल्या मायेच्या कारणाने तो पुरुषही विविध रूपाचा भासतो. जेव्हा तो त्या गुणात रममान होतो तेव्हा हा मी आहे आणि हे माझे आहे असं मानू लागतो. हाच जीव आहे. आणि म्हणून जीवाला जर त्या ठिकाणी आपला जीवपणा घालवायचा असेल, त्याने जगतात संतांच्याकडे जावं, भगवंताची भक्ती करावी आणि जीवपणा, जगतपणा, ईश्वरभाव, ईश्वराच्या भक्तीने अंतःकरण शुद्ध होतं. ईश्वराच्या कृपेद्वारे जीवाला ज्ञान होतं. संतांच्या कृपेने, संतांच्या सहवासामध्ये मनुष्याला ज्ञान प्राप्त होतं. ते ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणून पूर्वी ब्रह्मदेवाने सुद्धा सृष्टीच्या पूर्वी हे ज्ञान प्राप्त करून घेतलं. भगवान परमात्म्याच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती सांगितली. बघा बरं, पहिल्यांदा मगाशी आपण ऐकलं, भगवंताची नाभी म्हणजे आहे आकाश, आणि त्या आकाशामध्ये कमल निर्माण झालं, म्हणजे आकाशाला फूल लागलं. भगवंताच्या नाभीतून कमल निर्माण झालं आणि कमलावर मग ब्रह्मदेव. याचे नाभी कमळी जन्म चतुरानना. ब्रह्मदेव म्हणजे समष्टी अंतकरण बरं का. भगवान ब्रह्मदेव निर्माण झाले म्हणजे समष्टी अंतकरण वास्तविक पाहता निर्माण झालं. तसं पाहायला गेलं तर पारमार्थिक दृष्टीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अंतकरण नाही, आज्ञा नाही, माया नाही. पण सृष्टीच्या उत्पत्तीची कथा तुम्ही आम्हाला सांगा. हे सृष्टीला धरून तुम्ही विचारताय का सृष्टीला सोडून तुम्ही विचारताय? सृष्टीची प्रतीती आपल्याला सगळ्यांना आहे आणि म्हणून आपल्या अज्ञानाला धरून ही सृष्टी उत्पत्तीची कल्पना शास्त्र आपल्याला सांगतं. पहिल्यांदा सृष्टी सांगणार आणि मग त्या सृष्टीचा बाद करत करत त्या परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून द्यायचं. याला म्हणतात अध्यारोप आणि अपवाद. पहिल्यांदा ब्रह्मदेवाच्या नाभी कमलातून, भगवंताच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव निर्माण झाले. ब्रह्मदेव विचार करू लागले, मी कुठून निर्माण झालो? म्हणून चार बाजूला ब्रह्मदेवाने पाहिलं, त्यांना चार मुख झाली, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. पहिल्यांदा परमात्मा स्वरूपावर अज्ञान, अज्ञानावर अंतकरण आणि अंतकरणाचे चार विभाग. आणि या अंतकरणाच्या चार विभागातून मग शरीर, मग स्थूल शरीर, मग सूक्ष्म शरीर, मग पंचविषय आणि मग ही सगळी सृष्टी. ब्रह्मदेवाला भगवंतानी उत्पन्न केल्यानंतर ब्रह्मदेव शोधू लागले, नेमका मी निर्माण कुठून झालो? अंत लागला नाही. शेवटी वर येऊन परत बसले. आकाशवाणी झाली, तप कर. त आणि प हे दोन शब्द ऐकू आल्यानंतर ब्रह्मदेवाने 100 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवान परमात्म्याला साक्षात भगवंताने येऊन दर्शन दिलं.
गोपाल कृष्ण भगवान की जय. सगुण दर्शन दिलं बरं का. कसं भगवान परमात्म्याचं दर्शन ब्रह्मदेवाला झालं. भगवान परमात्म्याबरोबर पार्षद होते. त्या पार्षदांचे सुद्धा उज्ज्वल श्यामवर्ण शरीर आहे, कमळाप्रमाणे नेत्र आहेत. भगवान परमात्मा पितांबरधारी आहेत. त्यांचे तेज दिव्य असून कोमलतेची मूर्ती आहेत. सर्वांना 4-4 हात आहेत. ते स्वतः अत्यंत तेजस्वी असून रत्नजडित सुवर्णाची प्रभायुक्त आभूषणे धारण करतात. त्यांचे रूप प्रवाळ वैडूर्य आणि कमळाच्या उज्ज्वल तंतूसारखे आहे. कानामध्ये कुंडलं आहेत, मस्तकामध्ये मुकुट आहे, गळ्यामध्ये माळा शोभून दिसत आहेत. जसं आकाश चमकणाऱ्या विजेप्रमाणे असणाऱ्या ढगांनी शोभून दिसते, त्याप्रमाणे तो भगवान परमात्मा सुंदर शोभून दिसत आहे. असे त्या भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर ब्रह्मदेवाने भगवंताला नमस्कार केला. भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाचा हात आपल्या हातामध्ये घेतला आहे आणि मंद हास्ययुक्त मधुरवाणीने भगवान परमात्मा बोलले, ब्रह्मदेवा, तुझ्या हृदयात सर्व वेदांचं ज्ञान आहेच. तू सृष्टीरचनेच्या इच्छेने चिरकाल तपस्या करून मला चांगल्या प्रकारे संतुष्ट केलंय. तुझं कल्याण असो, तुझी इच्छा असेल ते तू वर मला तू माग. असं म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याला ब्रह्मदेव म्हणतात, आपण मायेचे स्वामी आहात. आपण केलेला संकल्प कधी व्यर्थ जात नाही. जसा कोळी आपल्या तोंडातून धागा काढून तो विणून त्यात क्रीडा करतो आणि पुन्हा ते आपल्यातच लीन करून घेतो, त्याप्रमाणे आपणही आपल्या मायेचा आश्रय करून या विविध शक्ती संपन्न अशा जगताची उत्पत्ती, पालन आणि संहार करण्याकरता आपण स्वतःच अनेक रूपं घेता, क्रीडा करता आणि आपणच कसे करता याचं वर्म मला जाणायचं. म्हणून मला ते ज्ञान सांगा. असं म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाला दिव्य असं ज्ञान सांगितलं. यालाच चतुश्लोकी भागवत असं म्हणतात बरं का. 4 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने हे ज्ञान सांगितलंय. भगवान परमात्मा ब्रह्मदेवाला म्हणतात, ऐक, माझं दिव्य ज्ञान मी तुला सांगतो. अहमेवासमेवाग्रे गोपाल कृष्ण भगवान की. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सद् असत्परम् पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋते अर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मना अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. हंसरूपी ब्रह्मा उपदेशे श्रीहरि. हंसरूपी ब्रह्मा उपदेशे हरि. हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरि. हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरि. चतुश्लोकी चारि भागवत. 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 चतुश्लोकी 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 चारि भागवत. चतुश्लोकी चारि
चतुश्लोकी चारी भागवत चतुश्लोकी चारी भागवत चतुश्लोकी चारी चतुश्लोकी चारी भागवत हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी. दुसऱ्या स्कंदामध्ये 9व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकापासून भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवांच्या करता चतुश्लोकी भागवत सांगितले. म्हणून त्यांना ते लगेच ग्रहण झालं बरं का, लगेच ग्रहण झालं. तत्वज्ञान सांगितलं, दिव्य असं तत्वज्ञान. परंतु ते तत्वज्ञान सर्वांना झेपेल असं सांगता येत नाही. त्याच्याकरता अंतःकरणाची अवस्था तशी असावी लागते. म्हणून जे ब्रह्मदेवाला भगवंतांनी सांगितलं, ब्रह्मदेवाने तेच नारदांना सांगितलं, तेच नारदांनी व्यासांना सांगितलं, तेच व्यासांनी शुकाचार्यांना सांगितलं. व्यासांना सांगितल्यानंतर व्यासांनी त्याचे 18,000 श्लोक केलेत बरं का, असं वर्णन केलंय. कारण नारदांची सकाळी आपण कथा ऐकली तेव्हा नारदांनी व्यास महर्षींना आपलं चरित्र सांगितल्यानंतर त्याच वेळेस हाही उपदेश केला होता, असंही वर्णन आलेलं आहे. आणि त्या उपदेशाचं मनन करून व्यास महर्षींनी या 4 श्लोकाचेच 18,000 श्लोक तयार केले. 18,000 श्लोक, 335 अध्याय हे श्रीमद भागवत आहे. कारण तुम्हाला आम्हाला ते ज्ञान कळावं म्हणून वेगवेगळ्या घटना, इतिहास, भगवंताचं चरित्र, अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर मग तत्वावध, तर ते ज्ञान स्थिर होईल. नाहीतर झालेलं ज्ञान जे आहे ते फक्त वाचेमध्ये राहील, बोलण्यापुरतं राहील. आणि म्हणून काय आहे ते श्रेष्ठ ज्ञान चतुश्लोकी भागवतात थोडक्यात सांगितलंय. भगवान परमात्मा म्हणतात, अहमेव आसम अहमेवा समेवाग्रे नान्यद यत् सद असत्परम. अहम एव आसम, अग्रे अहम एव आसम. अग्रे म्हणजे सुरुवातीला, अहम एव आसम आणि आसम एव सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी मीच होतो. मीच होतो म्हणजे तिथे मी नव्हताच, होतोच होतो फक्त. कारण मी आला का त्याच्यामध्ये भेसळ झाली. आहे रूपाने जे काही बाई आहे ते भगवंताचं खरं स्वरूप आहे बरं का. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे आईशी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गा मी. हा जो मी आहे हेच खरं भगवंताचं स्वरूप आहे. फक्त तो मी नेमका, त्या मीचं यथार्थ ज्ञान माणसाला झालं पाहिजे. अहम शब्दाचा अर्थ सांगितला आहे, अहम अहंती इति अहम, म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही त्याला म्हणायचं अहम. अजहाती इति अहम, जो आपल्याला कधीच सोडून जात नाही. बाकी सगळं आपल्याला सोडून जातात. जागृतीतले पदार्थ स्वप्नात नसतात, सोडून जातात आपल्याला. स्वप्नातले आणि जागृतीतले दोन्ही पदार्थ गाढ झोपेमध्ये नसतात, असतात का? सुषुप्तीमध्ये सगळे आपल्याला सोडून जातात. पण एक आपल्याला सोडून जात नाही, तो म्हणजे आपला मी. जो जागृतीत असतो तोच स्वप्नात असतो, आणि जो स्वप्नात असतो तोच गाढ झोपेमध्ये सुद्धा असतो. गाढ झोपेमध्ये असतो का हो? सकाळी जागा झाल्यानंतर म्हणतो मी सुखाने झोपलो होतो आणि काहीच जाणत नव्हतो. हे काही न जाणणं ज्याने जाणलं तो मी त्याही ठिकाणी होताच होता. तोच मी बालपणात असतो, तोच मी तरुणपणात असतो आणि तोच मी म्हातारपणात सुद्धा असतो.
सांगत असतो मनुष्य, जो मी बालपणी माझ्या वडिलाच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता माझ्या नातवांना माझ्या मांडीवर खेळवत आहे. शरीर बालपणीचं राहिलं का? शरीर तरुणपणाचं राहिलं का? शरीर म्हातारपणातलं तरी राहणार आहे का? याला म्हणायचं अन्वय व्यतिरेक बरं का. याचा सगळ्यांचा व्यतिरेक होतो, परंतु अन्वय एकाच वस्तूचा आहे, तो म्हणजे मीचा अन्वय आहे. आणि तो मी आत्मा असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. त्याला आहे म्हणण्याची सुद्धा सोय नाही. आहे म्हटलं तरच तो आहे आणि नाही म्हटलं तर तो नाही का? ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलाय. एक काळा मनुष्य अमावस्येच्या काळ्या रात्री काळ्या ढेकळाच्या जमिनीमध्ये गाढ झोपी गेला. मनुष्य कसा आहे? काळा. काळा आहे. रात्र कोणती आहे? काळी. अमावस्येची. आणि असा जो तो मनुष्य आहे तो त्या ठिकाणी गाढ झोपी गेलाय. लोकांच्या दृष्टीने तो दिसतोय का आता कोणाला? नाही. बरं, त्याच्याही दृष्टीने आता त्याला त्याची जाणीव काय आहे का? काहीच नाही. तो झोपलाय, पण झोपलाय म्हणून तरी त्याला नाही म्हणायची तुम्हाला सोय आहे का? आहेच. तसा परमात्मा आहे म्हटल्यानंतरच तो आहे का? जसाच्या तसा आहेच आहे. भगवान परमात्मा म्हणतात, सर्व सृष्टीच्या रूपाने सुद्धा मीच आहे. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सद असत्परम पश्चादहम यदेतश्च योवशिष्येत सोऽस्म्यहम. वास्तविक पाहता आहे आहे रूपाने मी पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलं, प्रत्येक पदार्थामध्ये आहे 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 अशी अनुवृत्ती आहे. चिपळी आहे, माईक आहे, ग्रंथ आहे, फोटो आहे, फुलाची माळ आहे, सगळ्यामध्ये आहे आहे आहे. फक्त आपण आहे पाहत असताना हे फूल आहे, हे पुस्तक आहे, हा ग्रंथ आहे, ही चिपळी आहे, ह्या उपाधीला घेऊन आपण जाणतो. या उपाधीचा जर परित्याग केला, त्याच्यामध्ये अनुसूत असलेलं आहे आहे जे तत्व आहे ते परमात्म्याचं स्वरूप आहे. या लागी मृत्यूच्या भागी जे जे तेही पैरूप माझे आणि न मरे तव सहजे मीची आहे. हो, म्हणजे भगवान परमात्म्याचं स्वरूप जसं आहे तसं आहेच आहे. मग आम्हाला तर हे सगळं जगत दिसतंय, परमात्मा स्वरूपावर हे सगळं जगत नाही. दिसतं कसं काय? त्याचं उत्तर दुसऱ्या श्लोकामध्ये 33व्या श्लोकामध्ये सांगितलं. ऋते अर्थम यत प्रतीयेत. ऋते म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी, अर्थम म्हणजे हे सगळे विषय जगत. विषय जगत म्हणजे याच्यामध्ये मनापासून सगळं घ्या. ही जी तुम्हाला सगळी प्रतीती येते, ऋते अर्थम यत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनी तद्विद्याद आत्मनो मायाम यथा भासो यथा तमाहा. भगवान परमात्मा म्हणतात यालाच म्हणायचं माया. म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हे जगत नाही, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही. परमात्मा जसा आहे तसाच आहे, पण तरी सगळं जगत दिसतं. नसलेलं दाखवते आणि असलेलं दिसू देत नाही, याला म्हणायचं माया. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही. कानोबा तेरे तेरे ते. तेरे तेरे ते सुद्धा त्याला म्हणता येत नाही, पण आता काहीतरी म्हणावं लागतं म्हणून तेरे तेरे ते असं म्हटलं. पण झालं काय? काय झालं पुढे? तेथे एक ढाल गज निर्माण झाली, एक ढाल गज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली, तिने एवढी ख्याती केली. इंद्रदिकाशी बाहुली, इंद्रदिकाशी बाहुली. अमरपुरी तिची घरकुली, अमरपुरी तिची घरकुली. अमरपुरी तिची घरकुली, अमरपुरी तिची घरकुली. अमरपुरी तिची घरकुली, अमरपुरी तिची घरकुली. अवघे शून्याची होते पाही. शून्य म्हणायचं नाही बरं का, पण त्याला शून्य म्हणजे तो बौद्धांचं शून्य घ्यायचं नाही. तर शून्य म्हणजे इथे परमात्मा घ्यायचा. म्हणजे परमात्मा होता आणि केवळ होताच रूपाने होता. पण तिथे काय? तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे कोण? माया आहे बरं का. आणि मग सगळंच वाढलं पुढे. मुंगी व्याली, शिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले, प्याले 12 हाती. आता प्या किती प्यायचंय तेवढं. मुंगी उडाली आकाशी,
तिने गिळिले सूर्याशी, थोर नवलाओ झाला, वांझे पुत्र प्रसवला. त्या ठिकाणी ही निर्माण झालेली माया, माया माया म्हणजे तरी काय? त्या परमात्म स्वरूपावर सगळ्यात पहिल्यांदा अज्ञानाची कल्पना करणं हीच माया आहे. अज्ञानाची कल्पना ज्या मनाने आपल्या निर्माण केली तीच माया आहे. म्हणून परमात्म स्वरूपाचं आपल्याला जर खरं ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्या मनाला सुद्धा बाजूलाच ठेवावं लागतं. आणि मी मनाला बाजूला ठेवलं या कल्पनेला सुद्धा बाजूलाच ठेवावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हाची निश्चय तुझा माझा, हाची निश्चय माझा, परी निश्चयाहुनी तुझा. हा जरी मी निश्चय केलेला असला तरी ज्याच्याबद्दल निश्चय केला जातो तो मी नाही. कारण निश्चय केला जातो ज्याबद्दल ती वस्तू अलीकडचीच असते. म्हणून परी मी निश्चयाहुनी दुजा, व निश्चयावरून सुद्धा माझं वेगळं स्वरूप आहे. आणि म्हणून याच्याकरता अशा प्रकारे अन्वय व्यतिरेकाचं चिंतन करून ही संपूर्ण सृष्टी जी आहे हा भगवान परमात्माच आहे, कारणाचा विचार करायचा आहे. घट फोडून मग घटामध्ये माती पाहायची का? आधी घट निर्माण झाला मग घटामध्ये मातीने प्रवेश केला का? तसं परमात्म्याने हे सृष्टी निर्माण केली मग सृष्टीमध्ये प्रवेश केला का? का परमात्मा सृष्टीच्या रूपाने आहे? का माती सोडून घटाला दुसरं अस्तित्वच नाही? का घट म्हणजे तुम्ही आम्ही केलेली कल्पना आहे मातीच्या स्वरूपावर? वाचारंभनम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. वास्तविक पाहता घट म्हणजे तुम्ही आम्ही मनाने केलेली कल्पना, एक आकार, एक वस्तुमान मातीच्या स्वरूपावर तुम्ही केलेली कल्पना आहे. त्याप्रमाणे वास्तविक पाहता हे जगत म्हणजे मायेद्वारे अज्ञानाद्वारे परमात्मा स्वरूपावर आपण केलेली कल्पना आहे. वास्तविक पाहता ज्याप्रमाणे घट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माती आहे. कुंभार जसा घट पाहत नाही त्यातली माती पाहतो, सोनार जसा अलंकार पाहत नाही त्यातलं सोनं पाहतं, त्याप्रमाणे संत जे असतात ही सृष्टी जरी पाहत असले ही सृष्टी पाहत नाहीत, याच्यामध्ये असलेल्या परमात्म्यालाच पाहतात. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जनानो हे हा अवघा जनार्दन, जननो हे हा अवघा जनार्दन. ऐसे ऐकता निवती साधू जन, ऐसे ऐकता निवती साधू जन. एका जनार्दनी बाणली निज खुना, झाली संध्या संदेह माझा गेला. आत्मा राम हृदयी प्रगटला. एका जनार्दनी बाणली निज खुना, झाली संध्या संदेह माझा गेला. आत्मा राम हृदयी प्रगटला. त्या परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होण्याकरताच भागवतामध्ये 10 लक्षणं सांगितली. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयाः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयाः. यातलं जे शेवटचं तत्व आहे 10वं तत्व ज्याला आश्रय असं म्हणतात, दशमस्य विशुद्ध्यर्थम नवानामिह लक्षणम वर्णयन्ति महात्मानः श्रुतेनार्थेन चांजसा. सर्ग कशाला म्हणतात? ब्रह्मदेवाच्या अगोदर भगवान परमात्मा जी सृष्टी निर्माण करतात, माया हे सगळी पंचतन्मात्रा वगैरे, त्याला सर्ग असं म्हटलेलं आहे. नंतर मग ब्रह्मदेव निर्माण होतात. असे अनेक ब्रह्मदेव, असे अनेक ब्रह्मांड आहेत ती परमात्मा स्वरूपावर निर्माण होत असतात. त्यालाच विसर्ग असं म्हटलेलं आहे. स्थान कशाला म्हणतात? प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणाऱ्या या सृष्टीला एखाद्या मर्यादेपर्यंत स्थिर राखण्यात भगवान विष्णूंची जी श्रेष्ठता सिद्ध होते तिचं नाव स्थान. भगवंताच्या भक्तावर जी कृपा होते तिचं नाव आहे पोषण. मनवंतराचे अधिपती आणि भगवत भक्ती आणि प्रजापालन रूप शुद्ध धर्माचं अनुष्ठान करतात ते मनवंतर म्हटलं जातं. जीवांच्या कर्माच्या द्वारे बंधनात टाकणाऱ्या ज्या वासना आहेत त्यालाच उती असं म्हणतात. भगवंताच्या विविध अवताराच्या आणि त्याच्या भक्तांच्या विविध आख्यानांनी युक्त अशा ज्या कथा, त्या ईशानू कथा, योग निद्रेचा स्वीकार करून भगवान शयन करतात तेव्हा जीवाचे आपल्या उपाधीसह भगवंतात लीन होणं त्याला निरोध म्हणतात. अज्ञानाने कल्पना केलेलं कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी अनात्मभावाचा त्याग करून आपल्या परमात्मा स्वरूपामध्ये, वास्तविक स्वरूपामध्ये स्थिर होणं याला म्हणतात मुक्ती. मुक्तिर्हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेन व्यवस्थिती. अन्यथा रूपम हित्वा
स्वरूपेन अवस्थिती इति मुक्ती इति उच्यते. यालाच मुक्ती असं म्हणतात. आणि परीक्षिता, या चराचर जगाची उत्पत्ती स्थिती प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होतात त्या परब्रह्म परमात्म्यालाच आश्रय असं म्हणतात. ज्या परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी मुक्ती नाही, मुक्तीचंही तो प्रकाशन करतो, बंधाचं जो प्रकाशन करतो, अज्ञानाचंही तो प्रकाशन करतो, ज्ञानाचंही तो प्रकाशन करतो. भाव अभाव ज्ञान अज्ञान या सर्वांचं प्रकाशन जे तत्व करतं ते एकच अद्वय असं एकमेव द्वितीयम तत्व आहे. त्या स्वरूपालाच आश्रय असं म्हणतात. अशा प्रकारे या सर्वांचं वर्णन पुढच्या एका स्कंदामध्ये केलेलं आहे. असं म्हणून हा दुसरा स्कंद संपवला आणि तिसऱ्या स्कंदाला या ठिकाणी शुकाचार्य प्रारंभ करतात. एवमेतत् पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान किल क्षत्रामनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वग्रह मृद्धिमत. असाच प्रश्न पूर्वी विदुर काकांनी मैत्री ऋषींना विचारलेला होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रश्न पूर्वी विदुर काकांनी मैत्री ऋषींना विचारला होता. आणि म्हणून तोच संवाद मी तुला सांगतो म्हणून शुकाचार्य परीक्षिती राजाला विदुर काकांनी मैत्री ऋषीचा संवाद सांगायला लागले. तिसऱ्या स्कंदामध्ये विदुर काकाचं नाव ऐकल्याबरोबर परीक्षिती राजाला खूप आनंद झाला. कारण संतांचं नाव जरी ऐकलं तरी संतांचं चरित्र ऐकण्याची इच्छा होती. विदुर काका हे फार मोठे भगवत भक्त होते म्हणून त्या विदुर काकाचं थोडंसं मला चरित्र सांगा. संतांचं चरित्र ऐकल्याशिवाय माणसाचं मन शुद्ध होत नाही. म्हणून माणसाने पुन्हा पुन्हा संतांचं चरित्र ऐकावं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. ज्ञान कितीही ऐकलं पण अंतःकरण स्थिर नसेल, शुद्ध नसेल, ते फलद्रूप होत नाही. म्हणून तर संतांचं चिंतन ऐकलं पाहिजे, देवाचं चिंतन ऐकलं पाहिजे. कोण होते विदुर काका, कसे होते विदुर काका? संत एकनाथ महाराजांनी विदुर काकाचं वर्णन एकाच चरणात केलंय. भगवान परमात्मा ज्यावेळेस काय करण्याकरता गेले? संधी करण्याकरता गेले, शिष्टाई करण्याकरता गेले. कौरव पांडवांचं युद्ध ठरलं. कौरवांनी नाना प्रकारे त्या पांडवांना त्रास द्यायला सुरुवात केली. दुर्योधन पांडवांना त्रास देत होता असं वर्णन केलंय. यदा तु राजा स्वसुतान साधून पुष्णन्न धर्मेन विनष्ट दृष्टी भ्रातुर्यविष्टस्य सुतान विबंधून प्रवेश्य लाक्षा भवने ददाह. ज्यावेळेस अंध राजा धृतराष्ट्राने अन्यायपूर्वक आपल्या दुष्टपुत्राचे पालनपोषण करताना आपला धाकटा भाऊ पांडू याच्या अनाथ मुलांना लाखेच्या घरामध्ये पाठवून त्या घरालाच आग लावून दिली. विषयाचे लाडू खाऊ घातले. आपल्या भावाची मुलं ही आपल्या मुलासारखीच आहेत. आपला भाऊ गेला म्हणून त्यांच्या सर्वस्व सांभाळण्याची जबाबदारी जरी आपल्यावर आलेली होती तरी सुद्धा या धृतराष्ट्राने मात्र भेदभाव ठेवला. धृतम राष्ट्रम अन्यायेन स धृतराष्ट्र. कुटुंबामध्ये वैमनस्य कधी तयार होतं? ज्यावेळेस भेद तयार होतो. एकत्र कुटुंब पद्धती आता कुठेच राहिली नाही, कारण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भेद आलेला आहे. म्हणून कोणाचं जीवन आता सुखी नाही. पूर्वी एकत्रित कुटुंब राहायची. विदुर काकांनी पाहिलं की हा जो दुर्योधन आहे पांडवांना त्रास देतोय. धृतराष्ट्राकडे विदुर काका गेले आणि विदुर काका समजून सांगू लागले, दादा हे करणं योग्य नाही. अरे भावाची मुलं सुद्धा आपलीच मुलं आहेत. कोणी कोणावर अन्याय करू नये. जो अन्याय करतो त्याला त्या अन्यायाचं फल भोगावं लागतं. हा मुलगा तुझा जो आहे हा दुष्ट आहे, दुर्जन आहे. याला एकतर समजून सांगा, नाहीतर मग याला घरातून हाकलून द्या. धृतराष्ट्राला समजून सांगितलं. धृतराष्ट्राने ऐकलं नाही. शेवटी पुत्र मोहे स्नेहितू धृतराष्ट्रासे पुसितू संजय सांगे मातू. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला विशेषण काय दिलं? पुत्र स्नेहे मोहितू किंवा म्हातारा मोहे नाशिला नाशिला. मोहिती. पुत्र स्नेहाने हा म्हातारा नासला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा पुत्रस्नेह फार विचित्र आहे. पुत्रस्नेह फार विचित्र आहे. मोठ्या मोठ्यांना सुद्धा हा पुत्रस्नेह सोडता येत नाही. लोक सांगतात तुमचा मुलगा वाईट आहे, चांगला वागत नाही. हा म्हणतो माझा मुलगा वाईट असला तर माझं वाईट करेल, तुझा काय बापाचं जाते. ऐकत नाही. पण पुढे मात्र रडावं लागतं. हा जो धृतराष्ट्र आहे हा ऐकत नाही. विदुर काकाने विचार केला की ही दुष्ट लोक आहेत, यांच्या संगतीत जर आपण राहिलो तर आपल्याला सुद्धा यांच्या दुष्ट कर्माचं फळ विनाकारण भोगावं लागेल. संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते.
दुर्जनाच्या संगतीने त्याच्या संगतीचा परिणाम कधी कधी आपल्याला भोगावा लागतो. म्हणून अशांच्या संगतीमध्ये मनुष्याने राहू नये म्हणून त्या धृतराष्ट्राचा परित्याग केला आणि विदुर काका गंगेच्या किनारी एक सामान्य झोपडी बांधून आपले तिथेच पती पत्नी दोघे राहायला लागले. भगवंताचं चिंतन करायला लागले, नामस्मरण करायचे, चिंतन करायचे. त्यांच्या कानावर ही बातमी आली, कौरव पांडवांचं युद्ध ठरलंय, शिष्टाई करण्याकरता म्हणून भगवान परमात्मा येणार. आज याच रस्त्याने भगवान परमात्मा जातील, आपल्याला भेटतील, आपल्याला त्यांचं दर्शन होईल. म्हणून विदुर काका आणि त्यांची पत्नी दोघेही रस्त्यावर येऊन उभे राहिले. भगवंताचा रथ आल्यानंतर दोघांनी आनंदाने भगवंताचं दर्शन घेतलं. भगवान परमात्म्याने त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य केलं. भगवान परमात्मा आपल्यावर प्रसन्न आहेत. खूप आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये दोघे देहभान विवर्जित झाले. भगवंताचा रथ निघून गेला. दुर्योधनाकडे भगवान परमात्मा गेले शिष्टाई करता. दुर्योधनाने खूप स्वागत केलं होतं. सभेमध्ये उच्च आसनावर बसण्याकरता दुर्योधनाने विनंती केल्यानंतर भगवंताने हात जोडले. संपूर्ण सभेला संबोधित करून असं म्हटलं की मी या ठिकाणी जो आलोय तो काही द्वारकेचा राजा म्हणून आलो नाही. मग मी माझ्या भक्तांचा एक सेवक, भक्तांचा एक दूत म्हणून आलोय. भगवान परमात्मा आपल्याला भक्तांचा सेवक म्हणून घेतात. दुर्योधनाला मात्र राग आला. मी या कृष्णाला आपलंसं करण्याकरता एवढे प्रयत्न केले, परंतु हा मात्र माझ्या शत्रूंचंच नाव घेतोय. त्याचा राग अनावर झाला. तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणायला लागला, देवा सांगा कशा करता तुम्ही आलात. भगवंतांनी सांगितलं, अर्धराज्य पांडवांना दे. मी देणार नाही, 5 गावं तरी दे. काही ठिकाणी असं वर्णन आलंय, दुर्योधन तयार झाला होता, पण भगवंतांनी सांगितलं मी मागितलेलीच 5 गावं द्यायची. म्हणून भगवंताला दुर्योधन म्हटला, मागा तुम्हाला कोणती 5 गावं मागायची. भगवान म्हटले, मुंबई, दिल्ली, मद्रास आणि कलकत्ता. दुर्योधन म्हटला, ही 5 गावं दिल्यानंतर मी काय भागवत कथा ऐकायला जाऊ का आळंदीला. आता देवा ऐका तुम्ही माझं बोलणं. सुईच्या टोका इतकी सुद्धा भूमी मी पांडवांना देणार नाही. असं दुर्योधन म्हणून पांडवांची निंदा करायला लागला. भगवान म्हटले, दुर्योधना तोंड सांभाळ. माझी निंदा केलेली मला चालते, माझ्या भक्तांची मला चालत नाही. असं म्हणत असताना दुर्योधनाने सेवकांना सांगितलं, या कृष्णालाच बंदीखान्यामध्ये टाका. भगवान परमात्म्याने त्या दुर्योधनाच्या सभेमध्येच विराट स्वरूप धारण केले. गोपाल कृष्ण भगवान की जय. शेवटी भगवान परमात्मा परत मूळ स्वरूप धारण करतात आणि तिथून भगवान परमात्मा सरळ महालातून बाहेर निघाले. त्या ठिकाणी भीष्माचार्य आडवे झाले, द्रोणाचार्य, कृपाचार्य आले. देवा कमीत कमी आता दुपारची वेळ झालेली, आमच्या घरी भोजना करतात, चला. भगवान परमात्मा ऐकत नाही. भगवान परमात्म्याने उद्धवाला घेऊन सरळ भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरी आले. चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काम के. बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काम के. भाव आदर नहीं पावे, भाव आदर नहीं पावे, नहीं पावे. चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. भाव आदर नहीं पावे, भाव आदर नहीं पावे जी. चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. सुरुवात काय आहे? ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिल्लिनीची. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला.
पोहे सुदाम देवाचे, फके मारे कोरडेची. तुका म्हणे न म्हणे न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. भगवान परमात्मा हा भावाचा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेलेला आहे. जे ज्याच्याकडे नसतं त्याच्याकरता तो प्रयत्न करत असतो. हो, आणि जे ज्याच्याकडे असतं त्याच्याकडे ते मिळत असतं. लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याला भूक आहे प्रेमाची, पण भगवंताकडे कमतरता सुद्धा आहे प्रेमाचीच. मग प्रेम कुठे मिळेल? दुकानात मिळेल का? बाजारात मिळेल का? मग प्रेम कुठे मिळेल? ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या विषयी प्रेम असतं त्यांच्या संगतीत गेल्याशिवाय प्रेम मिळत नाही. म्हणून ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे त्याने भगवंताचं प्रेम ज्यांच्या अंतःकरणात आहे अशांच्याच सहवासात राहायला पाहिजे. त्यांच्याकडे गेल्यावरच खरं प्रेम त्या ठिकाणी प्राप्त होतं. त्यांच्या चरित्राच्या कथा ऐकाव्यात. गोपिकांचं चिंतन का करायचं? विदुर काकाच्या चरित्राचं चिंतन का करायचं? की त्यांच्या अंतःकरणात भगवंताच्या विषयी प्रेम आहे. त्यांच्या स्वरूपाचं त्यांच्या चिंतन केलं आपण, जर लीलाचं चिंतन केलं, त्यांच्या चरित्राचं चिंतन केलं तर आपल्याला सुद्धा तसं प्रेम मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरी आले, स्वतःहून आले. विदुर काका आणि भगवंत त्यांची पत्नी दोघेही भगवंताचं नामस्मरण करतात, चिंतन करतात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. येतो बैसलिया ठाया, आसने व्यापी देवराया. निर्मळ हे का नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. भगवान परमात्म्याला आणण्यासाठी प्रभावी साधन जर कोणतं असेल तर भगवंताचं नामचिंतन. आज भगवान परमात्मा स्वतःहून विदुर काकाच्या घरी आला. दार उघडा असं म्हणू लागला. तल्लीन झालेले विदुर काका आणि त्यांची पत्नी, भान राहिलं नाही. भगवंताने जोरात थाप मारल्याबरोबर दरवाजा उघडला. ज्या भगवंताचं चिंतन मी करतोय तोच भगवान परमात्मा समोर उभा आहे. कंठ सद्गरित झाला, नेत्रातून आनंद अश्रू वाहू लागले. ताटस्थ्य प्राप्त झालं. क्षणभर उभीच राहिली. भगवंतानीच हाताला धरलं. काका, अहो मला खूप भूक लागलेली आहे. म्हणून भगवान परमात्मा आले. भावनेमध्ये, प्रेमामध्ये, मनुष्याच्या व्यवहारामध्ये विसंगती निर्माण होते. विदुर काकांच्या पत्नीने घाई गडबडीने संतांनी असं वर्णन केलं. धावत पळत विदुर काकाची पत्नी काय करू उपचार, आणि म्हणून इकडे तिकडे पळू लागली, धावू लागली. घरामध्ये आता आज भगवान परमात्मा आले, एवढे मोठे पाहुणे आपल्या घरामध्ये आले, काय द्यायचं? घरामध्ये पाहिलं काही नव्हत्या. केळी होत्या, केळी सोलायची, साली भगवंताच्या हातावर ठेवायची आणि आपण मात्र केळी खायची असं वर्णन केलं. विदुर काकाचं लक्ष गेलं, देहभानावर आले. विदुर काका म्हटले, अगं काय करतेस? मग मात्र केळी भगवंताच्या हातावर ठेवल्या, साली घेतल्या. भगवंताने केळी खाल्ल्यानंतर विदुर काकाला सांगितलं, सालीमध्ये जी गोडी होती आता केळीमध्ये राहिली नाही. कारण साली देत असताना मी साली देते ही सुद्धा भावना नव्हती. छिलका दिने श्याम कहू, छिलका दिने श्याम कहू, तन मन भूली भान. प्रेम सहित प्रभु खावे, दीन बंधु भगवान. भगवान परमात्मा सुद्धा आनंदाने खातो. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, आणि तुका म्हणे भक्ती पुढे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी बसले. विदुर काकाच्या पत्नीने भगवान परमात्म्याकरता कन्या केल्या. साधू संत सांगतात की विदुर काकाच्या घरच्या कन्या भगवंताने खाल्ल्या आणि भगवान परमात्मा संतुष्ट झाले, तृप्त झाले. विदुर मनमोहन मुरली वाला, नंदाचा आलवेला, नंदाचा आलवेला. मनमोहन मुरली वाला,
आलबेला आनंदाचा आलबेला मनमोहन मुरलीवाला नंदाचा आलबेला नंदाचा आलबेला. विदुर काकांनी पुन्हा एकदा तीर्थयात्रा केल्या असं वर्णन केले. आणि यानंतर तीर्थयात्रा करत असताना विदुर काकांची आणि उद्धवांची भेट वृंदावनामध्ये झाली. भगवान परमात्मा निजधामाला गेले. भगवंताच्या अनेक लीलांचं वर्णन उद्धवांनी केलं. आणि असा भगवान परमात्मा निजधामाला गेला हे सांगितल्यानंतर मग मात्र विदुर काका खूप दुःखी झाले, कष्टी झाले. जात असताना भगवंतांनी तुमची आठवण काढली होती काका, आणि भगवंतांनी तुम्हाला मैत्री ऋषींच्याकडे जायला सांगितले, ते तुम्हाला ज्ञान सांगणार आहेत. असं म्हटल्यानंतर विदुर काका मैत्री ऋषींच्याकडे गेले. मैत्री ऋषींनी विदुर काकाचं स्वागत केलं. आणि स्वागत केल्यानंतर मैत्री ऋषी विदुर काकांना म्हणतात, आपण विदुर नाहीत, आपण साक्षात यमराज आहात. मांडव्य ऋषींच्या शापामुळे यमराजांनाच विदुर व्हावं लागलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना ती कथा माहिती असेल. मांडव्य ऋषी जे होते त्या मांडव्य ऋषींना सुळावर देण्यात आलं, काही कारण नसताना, चूक नसताना राजाने सुळावर दिलं. मांडव्य ऋषी त्या ठिकाणी यमाकडे गेले, अरे माझी काही चूक नसताना मला सुळावर का बरं दिलं गेलं? यमराजाने सगळं खातं उघडलं आणि सांगितलं, 5 वर्षाचे असताना एका किड्याला तुम्ही पाठीमागून काटा टोचला होता आणि म्हणून तुम्हाला सुळावर देण्यात आलं. जे तेव्हाचं कर्म होतं ते लगेच फळ मिळालं नाही, त्याचं चक्रव्याड व्याज झालं आणि सुळच त्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला सुळावर जावं लागलं. पतंगिका नाम पुच्छेषु पतंगिका नाम पुच्छेषु त्वये शिखा प्रवेशिता त्वये शिखा प्रवेशिता कर्मणस्तस्य ते प्राप्तम फलम एतत् तपोधन एतत् फलम, हे तपोधन एतत् फलम असती, त्या कर्माचं हे फल आहे. पण आता ते सुद्धा ऋषी होते, धर्मशास्त्र जाणणार होते. म्हटले, तुला कळतं का यमा? अरे मला तू शासन केलं, पण मी किती वर्षाचा होतो? 5 वर्षाचा. लहान मुलाला काय कळत असतं सांगा बरं? लहान मुलांना जे लहान मुलांच्याकडून चुका झालेल्या असतात त्याचं फळ लहान मुलांना द्यायचं नसतं, त्याच्या आईवडिलाला द्यायचं असतं. त्यांनी जर काही चूक केली, कशाला मारलं, काही केलं, कारण आईवडिलांनी त्याला शिकवलं नाही, आईवडिलांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं नाही, एक तर फळ आईवडिलांना द्या, नाहीतर त्याला फल द्यायचं असेल तर स्वप्नात फल द्यायचं असतं. तुम्ही तर खरोखरच मला हे फल दिलं म्हणून मीच तुला शाप देतो, तू मृत्यू लोकामध्ये दासीपुत्र होशील. म्हणून यमराजालाच विदुर व्हावं लागलं. म्हणून आपण साक्षात यमराज आहात, आपल्याला मी काही ज्ञान सांगणार, मला काही प्रश्न तुम्ही विचारा. असं म्हटल्यानंतर विदुर काकांनी प्रश्न विचारले. सुखाय कर्माणि करोति लोको न तै सुखम वान्यदुपारमं वा विंदेत भूयस्ततएव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्नः. लोक सुखाकरता प्रयत्न करतात, त्यांना सुख प्राप्त होत नाही. दुःखाकरता कोणी प्रयत्न करत नाही, दुःख मात्र आल्याशिवाय राहत नाही. असं विपरीत का बडं घडतं? आणि हे सांगत असतानाच भगवान परमात्मा ही सृष्टी कशी उत्पन्न करतो वगैरे वगैरे सगळे प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तर देत असताना विदुर काकांना मैत्री ऋषी उत्तर देतात. विदुर काकांनी आणखीन एक प्रश्न विचारला आहे. तो प्रश्न असा आहे, भगवंत शुद्ध बोध स्वरूप निर्विकार आणि निर्गुण आहेत, त्यांचा लीलेने का असेना पण गुण आणि क्रियाशी संबंध कसा येतो? तुम्ही म्हणता की भगवान परमात्म्याने एकले न कंठेची म्हणून यायेने केली निर्माण 14ही भुवने. तो तर आत्माराम परमात्मा आहे आणि त्याच्या ठिकाणी हे जगत निर्माण करण्याची तरी वासना का निर्माण व्हावी? क्रीडा म्हणून तरी याने परमात्म्याने हे जगत का निर्माण केलं, कसं निर्माण केलं हे मला तुम्ही सांगा. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाची उत्तरं विदुर काकाला मैत्री ऋषी श्रीमद भागवताच्याच निमित्ताने देत आहेत. त्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे, ते आपण उद्याच्या सत्रामध्ये करू. गोपाल कृष्ण भगवान की जय.